नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। चिपळूण नगर परिषदेकडून सय्यद दाम्पत्यांचा सन्मान। चिपळूणमध्ये एका आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। शहरातील गोळकोट येथे राहणारे इम्रानभाई सय्यद यांनी स्वतःच्या घरी कामाला असलेल्या हिंदू मुलीचे लग्न हिंदू संस्कृतीप्रमाणे स्वखर्चाने लावून दिले। लहानपणापासून आईवडील नसलेली प्रतिभा इम्रानभाई सय्यद यांच्या घरी राहायला होती। घर काम करता करता ती इम्रानच्या घरातली एक सदस्य बनली। 16 वर्ष स्वतःच्या घरी राहिलेल्या या बहिणी समान मुलीचा विवाह हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांनी लावून दिला। तिच्यासाठी अनुकूल वर शोधून त्याची घरची परिस्थिती तपासून हा विवाह ठरवण्यात आला। इम्रानभाई सय्यद यांचे संपूर्ण कुटुंब या विवाह सोहळ्यात सामील झाले। इतकेच नव्हे तर लग्नासाठी लागणारे दागिने, आहेर, संसार उपयोगी भांडी अशा अनेक गोष्टी भेट देऊन त्यांनी एक प्रकारे कर्तव्य पार पाडले। गोळकोट मधील राहणाऱ्या या कुटुंबाने एक वेगळा आदर्श घडवून दिला। इम्रानभाई सय्यद या दाम्पत्याने या मुलीचे कन्यादान केले, तसेच लग्नाचा संपूर्ण खर्च इम्रानभाई यांनी केला। हा आदर्श विवाह सोहळा पार पडला आणि समाजाने हे पाहिले आणि त्याचा आदर्श समाजाने घेतला। त्याबद्दल चिपळूण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी सन्मान्य विशाल भोसले सर यांनी नगर परिषद कार्यालयामध्ये बोलून या कुटुंबाचे विशेष कौतुक केले व शाल पुष्प देऊन सन्मानित देखील त्यांना करण्यात आले। या सन्मान सोहळ्या प्रसंगी आधी प्रशासकीय अधिकारी श्री मंगेजी पेडामकर, उपमुख्याधिकारी श्री सतीश दंडवते, कार्यालय अधीक्षक श्री रोहित खाडे, लेखापाल श्री अवधूत बेंद्रे, मिळकत विभाग प्रमुख श्री सागर सेडगे, शहर अभियंता श्री दीपक निंबाळकर, आरोग्य निरीक्षक श्री महेश जाधव, श्री सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख श्री वैभव निवाते, उद्यान विभाग प्रमुख श्री प्रसाद उर्फ बापू सारविलकर, अभिलेख प्रमुख श्री वलिद वांगडे व कार्यालयामधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नगर परिषदेने सन्मान केल्याबद्दल सय्यद कुटुंबाने देखील आभार मानले आणि त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। विशाल भोसले विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करावं। तर चार श्रीफळ पुष्प देऊन त्याला सन्मानित करावं। तत्पूर्वी भोसले सरांनी बोलतो की आपण देखील त्यांना एक चांगला त्या सगळ्यांसाठी आदर्श घडून दिला। म्हणजे बघा, तर आपल्याला माहिती आहे की आपण जन्माला कुठल्या धर्मात यावं काय आपली हाताची गोष्ट नाही। मग काय म्हणून ठेवा, आपण माणूस म्हणून जन्माला येतो आणि गेल्यानंतर काय होतं आपल्याला माहिती नाही। आपली भूमिका हीच आहे की आपण माणूस म्हणून जन्माला गेलो, म्हणजे तो जन्म माझा हिंदू म्हणून कुठल्याही धर्मात जन्म येईल की शेवटी आपण आपला दिले जेव्हा टाकतो तेव्हा आपला धर्मी नको, आपलं काही ते 2 पिढ्यापर्यंत नाव लागत काहीच नसतं। आता त्या पद्धतीने प्रत्येक धर्माची काही शिकवण दिलेली आहे, काही पुण्य कमवण्याच्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। माझ्या आईवडिलांनी मला हिंदू धर्माच्या 3 गोष्टी पुण्य कमवायला सांगितलेल्या। पहिली म्हणजे कन्यादान। आणि तेवढं मला जे पहिलं पुण्य सांगितलं ते इम्रानभाईंनी स्वतःच्या हातात केलं। त्यांनी हे नाही बघितलं की त्यांचा लग्न कुठला एका मुलीचा। मला दुसरी गोष्ट शिकवलेली गेलेली आहे, तुम्ही अन्नदान केलं पाहिजे। तिसरी म्हणजे एखादं जेव्हा वयच होते, एखादा माणूस एक जग सोडून जातो तेव्हा त्याच्यासाठी लागणारी जी काही मदत काढतो ते पिंडदान आपण म्हणतो। ते पिंडदान, ते 3 दान जे आहे ते हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहे। हिंदू असते, गोदान आहे, पुण्याकडे गोदान हे करून असेल जाई द्यायचे आणि ते दान म्हणून ठेवलं। पण आजकाल ते 3 दान मला माझ्या आई वडिलांनी सांगितलं हे केल्यानं आपल्याला माझा विश्वास आहे की इस्लाम मध्ये जे काही पुण्य कमवण्याचे मार्ग सांगितले ते अजून चांगले। माझा तेवढा अभ्यास नाही, तेवढा हक्काने घेऊ शकत नाही, तर माझ्याकडे एक तुमच्या माहिती सांगतो इंजिनियर होते, त्यांचे नाव सय्यद होतं। मी माझ्या आयुष्यातला आज करून बघितलेला सगळ्यात आदर्श माणूस जो आहे ते होता। इस्लामची शिकवण जी आहे त्या शिकवणीवर चालणारा माणूस, इस्लाम म्हणूनच नाही कुठल्याही धर्माच्या शिकवणीवर चालणारा पहिला माणूस त्यांना पाहिजे। आणि म्हणून मला जाणीव झालेली आहे की इस्लाममध्ये देखील पुण्य कमवण्याचे खूप चांगले मार्ग सांगितले। हा सगळा विषय झाला, पण ते फक्त तोंडी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीमध्ये
आज आपण बघतो की सध्याचं वातावरण जे आहे ते राज्यभरातून विशिष्ट आहे त्या पद्धतीने चालू आहे त्यांचा त्यांना एक लाभ असतो. जे लोक अशी चांगली लोक आपल्यासाठी समाजासाठी देशासाठी चांगलं काम करतात त्यांना नक्कीच आपण त्यांच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना एक सन्मानित करावा त्यांची इच्छा झाली आणि बरोबर तुम्ही सगळं सहकुटुंब पाहिलं तुम्हाला खूप धन्यवाद. त्या पद्धतीने असं समाजाला देशाला एकत्रित पाहण्यासाठी काम करण्याची जरूर आणि आमच्यापैकी ते आज पुढे आहे त्यांनी देखील काही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. कुठल्याही गोष्टी वास्तवाच्या सुद्धा नेता आपल्या मनाला काय पडतं आपलं मन ज्याला साथ देतं जे लोक जे आहेत त्याच्या बाजूने आपण उभा टाकलं पाहिजे. तुम्हाला खूप धन्यवाद.